राधे, रश्श्याला चांगला कट येऊ दे बघ. वहिनी साहेबांनी झणझणीत जेवण पाहिजे. पाहुणं येणार आहेत त्यांचं. आणि आटपा लवकर लवकर. अरे वा, जोरात तयारी चालली आहे वाटतं. काय बनवणार आहेस? मोदक का? अंजलीबाईंना तुझ्या आजच्या पुरणपोळ्या लई खाऊ वाटतात, त्याच बनव. राणा, अंजलीला उद्या बनवून देते की. वहिनी साहेबांचा आज पाहुणं येणार आहेत तेव्हा. तसं नाही, अंजलीबाई आणि त्यांचे ते मुंबईचे पाहुणे आहेत ना, व तेच येणार आहे जेवायला. आज रातच्याला जरा झणझणीत बेत करा. कानात न वाफा निघाय पाहिजेत एवढं झणझणीत करा बघा. आताच मला वहिनीने सांगितलं. पण मला तर म्हणले की त्यांचं पाहुणं येणार आहे. मी बी येऊ देत. समद्यांना आपलं मनाचा स्वभाव आहे वहिनींचा. वहिनी हे बी म्हणल्या की अंजलीबाई आता या गावच्या, म्हणजे त्याचं पाहुणं ते आपलं पाहुणं. पाहुणचाराची रीत पाहायला पाहिजे. वहिनी लई चांगल्या आहेत बघ. हा, पण तू अशी गपगप का? तुला पटलं नाही वाटतं? नाही र, अंजली पहिल्यांदा आपल्या घरात येणार म्हटल्यावर माझ्या अंगात वारं शिरलं बघ. ए, तुम्ही आटपा ग लवकर लवकर. राधे, तू हरभऱ्याची डाळ घे शिजवायला. राणा, तू हातपाय धुवून घे, मी दूध देते तुला. हा, असं फुकटचं जेवायला बोलवणाऱ्यातल्या नाहीत वहिनी साहेब. काहीतरी डाव असेल ह्या माग. सूरज, आज घरी लवकर ये काय? तू एक काम कर, एक पट्टा अंदान बांध माझ्या गळ्यात. हा, चांगलं सांगायचं हवं तर टांगाय काय जातोस र? काय चांगलं आहे ग? हा, सारखं नुसतं किरकिर किरकिर किरकिर. हे नको करू ते कर, ते नको करू हे कर, इकडं नको जाऊ तिकडं जा. बोंबलत जा. ज्याचं करावं भलं त्यो म्हणतोय आपलंच खरं. अरे त्या मास्तरनीच्या दोस्ताला आज आम्ही जेवाय घरी बोलवलंय. तो जोकर वय इथं कशाला बोलवलंस? का? इतक्या दिवस माझ्या दोस्तासनी बोलितो म्हणलो तर नाही म्हणलीस. आणि कोण ह्यो चायनावाला, याचा पुळका आलाय तुला? वय आलाय पुळका. कारण तो चायनावाला तुझ्या दोस्तांसारखा बोंबल भिकन फुकट्या नाही. जगभर बिझनेस करत फिरतोय तो. फिरतय. आणि मग तुझाच काहीतरी फायदा व्हावा म्हणून बोलवलं तर तुला आपलं कायम भिकेचं डोहाळेच लागलेलं. अगं मग सगळं इसकाटून सांगावं. सांगा बाबा, कधी येणार आहे पाहुणा? त्यो कधी काही येईना, पण तू मात्र अंधार पडायच्यात घरी ये. आणि कृपा करा, ढोसून भिसून येऊ नका. नंदिता, काय बिझनेस करायचा आपण? त्या चायनावाल्याला आधी जरा पट्ट्यात घेऊ, मग ठरवू की. चालतंय. तू बघ असला रुबाब झाडतो की काय नाही. गरज नाही, काय गरज नाही. आज रुबाब फक्त राणा भाऊजी झाडणार. तू नुसतं गप्प बसायचं. मग बिझनेस करू की. पेरणी करायच्या आधीच कापणी करायची आहे काय तुला? हं? जरा दमादमानं घ्यायला शिक की सूरज. ठीक आहे. जा. खरी घाई तर आम्हाला झाली र. कधी एकदा संध्याकाळ होती बघ, असं झालंय. मला सांगा, आपत्ती म्हणजे काय? महाजन सर. पान नंबर 83 काढा. मी आले. हा राणाजी, तुमचा हात कसा आहे आता? बरं आहे आता. ते तुम्हाला घरी बोलवलंय जेवायला. जेवायला? असं अचानक? म्हणजे
मी बी वहिनींना हेच विचारलं बघा. तेव्हा वहिनी म्हणल्या कल्पेश भाऊ आपल्या गावातले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचा पाहुणचार करायला पाहिजे ना व. रीतिरिवाज आहेत ना व. एक डाव आमच्या घरला या आणि आमचा पाहुणचार बघा. अहो पण आता नाही म्हणू नका. अहो वहिनींना मी शब्द देऊन बसलोय आणि तुम्ही घरी येणार म्हणून गोदक का बी जेवणाची तयारी करायला. ठीक आहे, येते संध्याकाळी. हा आज अंजलीबाई पहिल्यांदा घरी येणार आपले. नाम आरोग्यम धनसंपद शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योत दिव्या दिव्या दीपत्कार का कुंडलम होती. हे काय आता परफ्यूम इम्पोर्टेड फ्रॉम पॅरिस. चायनात मिळत नाही वाटतं. हे अंकल चायना आयटम फक्त दुसऱ्यांसाठी. मी तर फक्त ब्रँडेडच वापरते. काही म्हणा, मुली सुद्धा एवढ्या नटत थटत नसतील. तुमचा जमाना गेला बरं. आता पुरुष सुद्धा स्वतःची काळजी घेतात, सुंदर राहतात, सुंदर दिसतात. इंदू, पुरुषाचा देखणेपणा त्याच्या रांगडेपणात असतो. ते असले क्रीम्स आणि परफ्युम्स लावून रांगडेपणा कमी होतो. आता राणाजींच बघ ना, तालमीत व्यायाम करून हट्टी खट्टी झालेली बॉडी, शेतात घाम गाळून चेहऱ्यावर आलेला तजेला, याला म्हणतात देखणेपणा. कळलं? गावात राहून तुमची बुद्धी सुद्धा आता काम करेनाशी झाली. दुसरं काय नाही. पण काय कल्पेश, एवढं तयार होऊन कुठे? अरे आंटी, आज मी आणि अंजली कोल्हापूरला जाते डिनर साठी. अरे काय सांगतोस काय? खरंच? जा रे खरंच तिला घेऊन. तिलाही या झगमगाटाची सवय व्हायला पाहिजे. नुसती शाळा घर घर शाळा, इतकाही साधेपणा बरा नाही ना हल्लीच्या जमान्यात. मी पण हेच बोलते तिला. हे अंकल तुम्ही पण सांगा ना तिला. नेहमी काय तेच साडी आणि चुडीदार घालते, कधीतरी ते पार्टीवेअर पण घालायला पाहिजे ना. अंजलीला असले कपडे अजिबात आवडत नाहीये, त्यामुळे पार्टीवेअर घालायचा तर सवालच येत नाही. आणि असल्या झगमगाटाची तिला सवयही नाही. हे अंजली, पटापट रेडी होय, आपल्याला ते कोल्हापूरला जायचंय ना डिनरला. सॉरी कल्पेश, पण आज कोल्हापूरला नाही जात आहे. हवे शू घोटाळत आहे. तू तर मला कमिट केला होता ना डिनरला जायचा. हो, डिनरला जाऊ आपण, पण कोल्हापूरला नाही जाता येणार. राणाजींकडे जायचंय आपल्याला जेवायला. वहिनी साहेबांनी वाड्यावर जेवायला बोलवलंय आपल्याला. तू या गावात पाहुणा आहेस ना, मग त्यांना तुझा पाहुणचार करायचा. नॉट पॉसिबल. तू त्यांना सरळ सरळ नाही सांगा. आपण नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ त्यांच्याकडे. आज फक्त आपला पार्टी बस. नाही, तसं नाही चालणार. मी राणाजींना आपण येतोय म्हणून सांगितलंय. आपल्याला जायलाच लागेल. ही सू घोटाडो छे. राणा राणा, हु इज राणा? कल्पेश, राणाजी माझे चांगले मित्र आहेत. या गावात आल्यापासून मला आई बाबांना खूप मदत केली आहे रे त्यांनी. त्यांच्यामुळेच आज आम्ही या गावात नीट सेटल होऊ शकलो. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्ती म्हणून इतका साधा आणि जीवाला जीव देणारा माणूस सहजासहजी नाही ना. ए अंजली, हे मानस मानसकी आणि ह्युमॅनिटी मध्ये आहे ना प्रॉफिट नसते. आपला फायदा कशामध्ये ते इम्पॉर्टंट आहे. त्यांनी तुला एवढा मान देऊन बोलवलंय, तो मान राखायला नको का? राणाजींना दिलेला शब्द मला नाही मोडता येणार. तुला यावंच लागेल. कल्पेश, जातो. या निमित्तानं 4 नवी लोक भेटतील, ओळखी होती, आणि तुझा बिझनेसही वाढू शकतो ना. बघ, गावातलं महत्वाचं घराणं आहे आणि संधी कधी आणि कशी येईल हे सांगता येत नाही, असं तूच म्हणालास ना. हे एकदम बरोबर बोलला तू अंकल. अंजली, चल. मी आवरून येते.
राणा भाऊजी जरा मस्तपैकी तयार व्हा. त्या मुंबईतल्या पाहुण्या पुढं आमचं राणा भाऊजी कुठं बी कमी नग पडाया. बरोबर आहे वहिनींचं. त्या शहरी कल्पेसमोर आपण गावंढळ नग दिसायला. उगाच गावची इज्जत कमी व्हायची. तो जसा आयपाय राहतो तसं राहायला पाहिजे. अंजलीबाईंचा मित्र आहे त्यो. त्याच्या समोर आपली बिवट राहायला पाहिजे. अंजलीबाई पहिल्यांदा येतात घरी. समजा कसं टकाटक पाहिजे. पोरं सांगते आज बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही अंजलीबाईंना. पोरगी लई गुणाची हाय बघ. मनानं सरळ, साधी आणि समजूतदार. एवढ्या लहान वयात एवढा समजूतदारपणा मी कुणाच्यात बी बघितलं नाही. पाठक बाई लई चांगले आहेत म्हण. शाळेतल्या पोरांकडनं ऐकलंय म्या. एक डाव गाठ पडावी असं मनात होतं बघा. ते आज पडणार बघा. राणा बी आज लय हरकलाय बघ. समज त्याच्या मनासारखं व्हावं. शारदे तू कपाटातनं साडी काढलीस ना? होय ठेवल्या नव. पण गोदक का वहिनी साहेबांनी तर झणझणीत जेवण बनवायला सांगितलंय. ते सोसल ना पटक बाई ना. अगं तुम्ही ते काय चायनीज काय केलाय सा ना? होय नेहमीच की आपलं शेवयांची खीर बनवल्या त्याला चायनीज म्हणायचं. आणि ते दुसरं काय म्हणतात? अहो डाळीला मारलाय तडका त्यालाच पंजाबी म्हणायचं बघा. चायनीज आणि पंजाबी जेवणाची बातच काही औरे बघ. तरी बरं आम्ही सांगितलं म्हणून एवढं केलं तरी. नाहीतर त्या पाहुण्याला काय जेवाय घातलं असतं ग चंदे. पिठलं भाकरी आणि नेहमीची शेवयाची खीर. दुसरं काय? आज काय काय केलंय गोदाक्का? तुम्ही सांगितले ते समज केलंय जी. हे बघा की. राहू द्या राहू द्या. उगा आम्हाला कामं दावाय जाऊ नका. आमच्यासाठी एवढं मनापासून कराय हात झडत्यात काय हो तुमचं? रोजच्या सारखंच केलंय जी. रोजच्या सारखं. आज एवढं हरकून टुम्म झालायसा ते काही कळत नाही वय आम्हाला. बरं झणझणीत रस्ता करायला सांगितला होता आम्ही. काय झालं त्याचं? ते बी केलंय जी. आता ती मास्तरीन आली की जोड्या जुळवा खेळत बसू नकासा. भजन कीर्तन करण्याचं वय आहे तुमचं. ते जरा ध्यानात ठेवा. या घरची सून म्हणून पाहुणचार करण्याचा मान फक्त आमचा आहे. तेव्हा तुम्ही उगं पुढं पुढं करू नकासा. आणि हे समजा ध्यानात ठेवा. नाही तर काही सांगितलंच नाही असं म्हणशीला. आज पाहुणी हाय पण उद्या जेव्हा अंजली ह्या घरची सून म्हणून ह्या घरात येईल तेव्हा कळल सगळं खरा मान कुणाचा. हे अंजली तू इथे काय करते? आता जायचंय म्हणल्यावर काहीतरी घेऊन जायला लागेल ना. असं रिकाम्या हाताने कसं जाणार? अरे मग मला पहिला सांगितलं असतं तर मी ते इम्पोर्टेड आयटम आणलं असतं ना गिफ्ट. दादा सफरचंद कशी दिली? हा 80 रुपये किलो. 1 किलो दे बाबा लवकर. आता राणाजींकडे जायचंय म्हणल्यावर 1 किलो 2 किलो. रानात असली पाहिजेत ना. हो
अहो, मग असं सांगा की 1 किलोनं काय होते हे घ्या. लाव. किती झाले? 750 रुपये. हे घ्या. 2000 माझ्याकडे सुट्ट नाही तो, नंतर द्या की निवांत. हो असं कसं? अहो आता रानादांचं पाहुणं कुठं जाणार आहे तोय, द्या की सवडीनं. हा हे तुझ्या या राणाच्या जाम क्रेडिट चालते वाटतं गावात. हो, या गावात राणाजींना खूप मानतात. लोक काहीही करायला तयार होतात त्यांच्यासाठी. चल. या राणाच्या क्रेडिटचा तर आपण बिझनेस साठी वापर करू शकते. साहेब, मला एक गोष्ट समजणं झाली. बोल. अहो 2-4 ठिकाणी त्या बुजगावण्याविषयी माहिती विचारली असती तर कळली असती की. त्यासाठी एवढं खाऊ पिऊ कशाला घालाय पाहिजे? आणि तसं बी त्या मास्तरडीचं नुसतं तोंड जरी बघितलं तरी माझं टाळकं सटकत्या. चंद्या तुझं डोसकं फॉल्टी ते फॉल्टीच राहणार बघ. आधी खाऊ पिऊ घालायचं, मग बळी द्यायचा, ह्यो रिवाज आहे चंदे. आणि तुला तर चांगलंच माहिती आहे, रिवाज मोडल्याला आम्हाला अजिबात खपत नाही. अहो तसं नाही ताईसाहेब, ज्या मास्तरनीला या घराची पायरी बी चढू द्यायची नाही असं म्हणताय, आज तिलाच बोलवलं सा घरी म्हणून विचारलं. तिला काय आम्ही कायमचं बोलवलंय होय? जरा तिला बी कळू दे कुठल्या घरात यायचं स्वप्न बघतीया तिथे. नाही तिच्या स्वप्नांना सुरुंग लावला तर आमचं नाव बदल चंदे. एक डाव येऊ दे ग तिला घरी, मग बघ. या. शिरपा, घेते. या. 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 अंधार असून बी बरं गावलं हो घर. हो, याआधी 2 वेळा येऊन गेले ना मी, त्यामुळे मिळालं पटकन. कधी आलता हो? हा, आमची तक्रार कराय आलता ना. आलं लक्षात. अगं असू दे, झालं गेलं, गंगेला मिळालं बघ. बरं आता आज चल, नाही तर मागच्या टायमासारखं परत दिसभर उन्हात उभं राशीला. તમારું ઘર તો એકદમ ઓસમ છે. मी सांगते हे इंटरनॅशनल मार्केट मध्ये आहे ने, हे सगळ्या अँटिक पीसच्या एकदम छप्पर फाड किंमत मिळेल. बोल. चला. ये अंजली. नमस्कार करते. आज पाहुणी म्हणून नमस्कार करतीस. आता तो दिस दूर नाही जेव्हा तू लगीन करून या घरात येशील आणि या घरची थोरली सून होशील.